नमस्कार. आपल्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं, कधी भीती तर कधी चिंता. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या संतांनी देऊन ठेवली आहेत. आजच्या भागात आपण संतांच्या अनुभवातून मनशांतीची गुरुकिल्ली शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविचार सांगितला आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या 4 ओळींत जीवनाचं असं गुपित सांगितलं आहे, जे समजून घेतल्यावर तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं जीवन विनाकारण गुंतागुंतीचं झालंय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण उलगडणार आहोत हरिपाठातील तो अभंग, जो व्यर्थ आणि अर्थ यातील फरक स्पष्ट करतो. 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे या सर्वांचा मूळ उद्देश एकाच शक्तीला, हरीला आळवणे आहे. मानवी जीवनात याचा अर्थ असा की आपण कितीही कौशल्य शिकलो तरी जर आपल्यात माणुसकी आणि भक्ती नसेल, तर ते ज्ञान व्यर्थ आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. दह्यातून लोणी काढावे, तसे या जगाच्या पसाऱ्यातून जे शाश्वत आहे ते निवडावे. आपण रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या तक्रारी, भांडणे आणि तणावात अडकतो. हा अभंग सांगतो की या व्यर्थ गोष्टी सोडा आणि जे अनंत, प्रेम, सेवा, भक्ती आहे ते स्वीकारा. जीव आणि शिव यात भेद नाही. प्रत्येक माणसात तोच परमात्मा आहे हे समजले तर समाजात द्वेष राहणार नाही. हे आत्मतत्व ओळखणे हेच मानवी जीवनाचे यश आहे. जेव्हा आपण सार आणि असार, योग्य आणि अयोग्य निवडायला शिकतो, तेव्हा गोंधळ कमी होतो. आयुष्यात काय महत्वाचे आहे हे कळल्यामुळे वेळेचा अपव्यय थांबतो. वायान व्यर्थ कथा सांडी मार्गू. दुसऱ्यांच्या चुका काढणे, गप्पा मारणे किंवा भूतकाळात जगणे या व्यर्थ कथा आहेत. त्या सोडल्या की मन हलके होते. प्रत्येक व्यक्तीत हरी पाहिल्यामुळे आपली वागणूक नम्र होते. यामुळे नात्यांमधील दुरावा कमी होऊन प्रेम वाढते. ज्ञानेश्वर माऊलींना जसा सगळीकडे हरी दिसतो, तसे आपल्याला आपल्या ध्येयात स्पष्टता येते. जग खूप मोठे आहे, पण आयुष्य छोटे. त्यामुळे निरर्थक वादात न पडता आनंदाचा मार्ग निवडा. बाह्य डामडौलापेक्षा अंतरात्म्याला ओळखा. जसे सर्व शास्त्रे हरीकडे वळतात, तसे आपले सर्व प्रयत्न एका ध्येयाकडे, सत्य आणि प्रेमाकडे असावेत. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा हरिपाठातील अभंग मानवी जीवनाचे सार सांगणारा आहे. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण. चहू वेदीन जाण साही शास्त्रीन कारण. 18 पुराणे हरिसी गाती. भावार्थ. जगात ज्ञानाची अनेक भांडारे आहेत. 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे या सर्व ग्रंथांचा विस्तार जरी अफाट असला, तरी त्या सर्वांचे अंतिम उद्दिष्ट आणि निष्कर्ष एकच आहे, तो म्हणजे हरी, परमात्मा. हे ग्रंथ म्हणजे केवळ शब्दजाल नसून त्या शब्दांच्या मागे लपलेले कारण हरीच आहे. सामाजिक संदर्भ. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात समाज हा कर्मकांड, ग्रंथप्रामाण्य आणि क्लिष्ट धार्मिक वादांत अडकलेला होता. लोक 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणांच्या शब्दजालात गुरफटले होते, पण त्यातील मूळ तत्व हरिप्रेम, माणुसकी विसरले होते. माऊलींनी स्पष्ट केले की या सर्व ग्रंथांचा अंतिम निष्कर्ष एकच आहे, नैतिक धडा. संतांचा संदेश, ग्रंथ वाचन हे विद्वत्ता प्रदर्शनासाठी नसून त्यातील सार समजून घेण्यासाठी असते. ज्ञानाचा उद्देश विसंवाद निर्माण करणे नसून ऐक्य साधणे असावा. उदाहरण. समजा तुम्ही एखाद्या शहराचा नकाशा पाहत आहात. त्या नकाशात अनेक रस्ते, गल्ल्या आणि खुणा असतात, पण त्या सर्वांचा उपयोग शेवटी तुम्हाला त्या मुख्य ठिकाणापर्यंत, डेस्टिनेशन पोहोचवण्यासाठीच असतो. नकाशा म्हणजे शास्त्रे आणि ते मुख्य ठिकाण म्हणजे हरी. जर तुम्ही फक्त नकाशाच वाचत बसलात आणि प्रवासाला निघाला नाहीत, तर नकाशाचा काहीच उपयोग नाही. तसेच कितीही पांडित्य मिळवले तरी हरीची प्राप्ती झाली नाही, तर ते ज्ञान व्यर्थ आहे. दुसरा चरण. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. वायान व्यर्थ कथा सांडी मार्गू. भावार्थ. ज्ञानेश्वर माऊली येथे घुसळण्याचे उदाहरण देतात. दही घुसळल्यावर त्यातून लोणी, नवनीत निघते. एकदा लोणी मिळाले की ताकाचा मोह सोडून द्यायचा असतो. तसेच जगातील अनंत गोष्टींमध्ये, वादविवादांत आणि कथांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्यातून हरी नावाचे लोणी काढून घ्यावे, जे शाश्वत नाही, जे केवळ शब्दांचे बुडबुडे आहेत. अशा व्यर्थ गोष्टींचा त्याग करावा. सामाजिक संदर्भ. समाजात अनेकदा उथळ चर्चा, अंधश्रद्धा आणि निरर्थक रूढींना महत्त्व दिले जाते. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्याप्रमाणे दही घुसळल्यावर लोणी मिळते, तसे जीवनाचे मंथन करून त्यातील शाश्वत, अनंत निवडा आणि व्यर्थ कथांचा त्याग करा. नैतिक धडा. संतांचा संदेश. निवडक्षमता, डिस्क्रिमिनेशन महत्त्वाची आहे. जे आयुष्य घडवण्यासाठी उपयुक्त नाही ते सोडून देण्याची हिंमत हवी. उदाहरण. जसा एक राजहंस दूध आणि पाण्याचे मिश्रण समोर ठेवले असता फक्त दूध पितो आणि पाणी सोडून देतो, तसेच या संसारात अनेक प्रकारची माहिती आणि आकर्षणे आहेत. आपण त्यातील तत्व, ईश्वर निवडून घ्यावे आणि उरलेल्या व्यर्थ गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. आयुष्यात आपण किती पुस्तके वाचली यापेक्षा आपल्याला काय समजले आणि आपण काय वेचले याला महत्त्व आहे. तिसरा चरण. 1. हरी आत्मा जीवशिव सम.
वायान तू दुर्गमा न भाली मन. भावार्थ हरी हा केवळ मंदिरात नसून तो प्रत्येक जीवामध्ये आत्मा म्हणून वास करतो. जीव, सामान्य माणूस आणि शिव परमात्मा हे मुळात एकच आहेत. हे ज्याला समजले त्यालाच हरी समजला. माऊली म्हणतात की तुझ्या मनाला उगाच कठीण मार्गावर गुंतागुंतीच्या विचारांत किंवा दुर्गम वाटांवर भटकवू नकोस. हरी तुझ्या अत्यंत जवळ आहे, तो तुझ्या रूपातच आहे. सामाजिक संदर्भ त्याकाळी वर्णव्यवस्था आणि जातीभेद पराकोटीला पोहोचला होता. जीव आणि शिव यांच्यात भेद केला जात असे. माऊलींनी अद्वैत मांडले. प्रत्येक माणसामध्ये तोच एक आत्मा हरी आहे. भेदाभेद हा दुर्गम कठीण चुकीचा मार्ग आहे. नैतिक धडा, संतांचा संदेश, समता आणि सर्वसमावेशकता. कोणालाही तुच्छ लेखू नका, कारण सर्वांमध्ये एकाच ईश्वरी तत्वाचा अंश आहे. उदाहरण, जसे आकाशात एकच चंद्र असतो, पण अनेक भांड्यांत पाणी भरून ठेवले तर प्रत्येक भांड्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसते. प्रत्येक भांड्यातील प्रतिबिंब वेगळे वाटले तरी मूळ चंद्र एकच आहे. तसेच प्रत्येक माणसामध्ये, प्राण्यामध्ये तो एकच परमात्मा वसलेला आहे. हा भेद विसरून अभेद पाहणे म्हणजे खरं ज्ञान. चौथा चरण, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. भावार्थ, शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज आपला स्वानुभव सांगतात. ज्याने हरी नावाचा पाठ, नामस्मरण स्वीकारला आहे त्याला वैकुंठात जाण्याची गरज नाही. त्याच्यासाठी हे जगच वैकुंठ होते. त्याला चराचरात, कणाकणात तो हरी इतका दाटपणे भरलेला दिसतो की तिथे दुसरीला कशालाही जागाच उरत नाही. ही अवस्था म्हणजे द्वैताचा नाश आणि अद्वैताचा उदय होय. सामाजिक संदर्भ, लोक देवाला शोधण्यासाठी काशी कावेरीला किंवा अरण्यात जात असत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर तुमचे मन शुद्ध असेल आणि तुमच्या मुखात हरी, सद्भावना, सत्य असेल तर तुम्हाला संपूर्ण सृष्टीमध्ये तोच भरलेला दिसेल. देव लांब नसून तो चराचरात आहे. नैतिक धडा, संतांचा संदेश, विश्वबंधुत्व आणि कृतज्ञता. जेव्हा आपल्याला सर्वत्र ईश्वरी तत्व दिसते तेव्हा आपण पर्यावरणाची किंवा समाजाची हानी करू शकत नाही. उदाहरण, जसा एखादा मासा समुद्रात असतो तेव्हा त्याला सर्व बाजूंनी फक्त पाणीच पाणी जाणवते. पाणी त्याच्या आत असते आणि बाहेरही. तशीच अवस्था भक्ताची होते. त्याला सर्वत्र ईश्वरी चैतन्य जाणवू लागते. मग शत्रू असो वा मित्र, दगड असो वा फूल, त्याला सगळीकडे हरीच दिसतो. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीने साखरेवर हजारो पुस्तके वाचली तरी जोपर्यंत तो साखरेचा खडा जिभेवर ठेवत नाही तोपर्यंत त्याला गोडी कळणार नाही. तसेच हा अभंग आहे. जेव्हा एखादा साधक संकटाच्या वेळी घाबरून न जाता हा सुद्धा माझ्या हरीचा खेळ आहे असे मानतो तेव्हा त्याला या अभंगाचा अनुभव येतो. जेव्हा तो रागावलेल्या व्यक्तीतही विठ्ठल पाहतो तेव्हा तो मंथुनी नवनीता घेतोय असे समजावे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, मैत्रिणींनो, आपल्याला वाटतं की अध्यात्म म्हणजे म्हातारपणी करायची गोष्ट आहे, पण माऊलींचा हा अभंग म्हणजे खरं तर तुमच्या आयुष्याचं ऑप्टिमायझेशन गाईड आहे. आज इंटरनेटवर माहितीचा महापूर आहे. यूट्यूब, इंस्टाग्रामवरून आपण दररोज हजारो विचार घेतो, पण यातलं रिअल काय? माऊली म्हणतात, जसं दही घुसळून लोणी काढतात तसं या माहितीच्या कचऱ्यातून आपल्याला जे आनंदी ठेवेल, जे आपल्याला घडवेल, कोर व्हॅल्यूज, तेच निवडा. बाकी सर्व ट्रॅशमध्ये टाका. आज आपण इन्क्लुजन आणि इक्वालिटी बद्दल बोलतो. माऊलींनी 800 वर्षांपूर्वी सांगितलंय, जीवशिव सम, म्हणजे समोरची व्यक्ती गरीब असो वा श्रीमंत, कोणत्याही रंगाची किंवा लिंगाची असो, तिच्यातलं सोल वाईब तुमच्यासारखंच आहे. हा विचार जर पक्का झाला तर कोणाचा द्वेष करणं शक्यच नाही. आपण नेहमी नेक्स्ट गोल किंवा फ्युचरच्या चिंतेत असतो, पण जर तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये राहायला शिकलात तर तुम्हाला आजूबाजूला असलेल्या साध्या गोष्टींतही सौंदर्य दिसेल. भरला घनदाट म्हणजे ईश्वरी ऊर्जा सगळीकडे आहे. फक्त आपल्याला आपलं विजन, दृष्टी बदलायची गरज आहे. हा अभंग म्हणजे फक्त धार्मिक गाणं नाही, तर ते माइंडसेट ट्युनिंग आहे. तुमचं करिअर, तुमची नाती आणि तुमचं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी व्यर्थ गोष्टी सोडून सार्थ गोष्टी पकडणं, हाच खरा ज्ञानेश्वरीचा मेसेज आहे. कीप इट सिम्पल, कीप इट स्पिरिच्युअल. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन, हा अभंग आपल्याला पाठांतराकडून अनुभूतीकडे जाण्याचा संदेश देतो. देव कुठल्याही अवघड गोष्टीत नसून तो अत्यंत साध्या अशा हरिनामात आणि अद्वैत भावनेत दडलेला आहे. आज दिवसभरात कोणाशीही बोलताना किंवा कोणतेही काम करताना समोरची व्यक्ती आणि मी एकाच ऊर्जेचा अंश आहोत, हा विचार किमान 3 वेळा मनात आणा. भेदाभेद विसरून एखाद्याला मनापासून मदत करा किंवा केवळ स्मितहास्य द्या. तुमच्या कामातील सार, मेन गोल ओळखा आणि असार. सोशल मीडिया व्यर्थ चर्चा गोष्टींना आजच्या दिवसापुरते बाजूला सारा. धन्यवाद. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.